जसं राजकारणात तू ये नाही तर तुझ्या मागे ईडी लावतो, तसा त्या काळातला अफजल खानाचा प्रकार. अच्छा, म्हणजे त्यावेळी अफजल खान किंवा औरंगजेब त्यावेळी नीती वापरायचे, ती नीती आता भाजपवाले वापरतात असं आपण म्हणू शकतो. रावणाला मारलं सर रामाने, त्यानंतर सीतामाईला घरी आणलं आणि काही जणांनी शंका घेतल्या त्यांच्या चारित्र्यावर. मग ते शंका घेतल्यानंतर मग सीतामातेला परत वनात सोडलं. ते हे ठिकाण आहे का? ते हे ठिकाण. अच्छा, या ठिकाणी म्हणजे रामाने सोडण्याची जबाबदारी लक्ष्मणाकडे होती. मेहमान हा खर तर पारसी शब्द आहे. बर, पारसी उर्दू शब्द आहे. तर मेहमान म्हणजे पाहुणे. हो, म्हणजे आता मी तुमच्याकडे पाहुणे आलो की तुम्ही माझ्याकडे पाहुणे. तर सातारा हैदराबाद महामार्गावर, राजमार्गावर जुन्या जी पाहुणे जी लोक वाहतूक व्हायची, लोक घोड्याने वगैरे किंवा खेचराने किंवा कशाने होत असेल ती, तर ती लोक ज्या ठिकाणी मुक्कामी थांबायची ते ठिकाण म्हणजे ह्या महिमनगड किल्ला. याच्यावरून मान तालुक्याला मान हे नाव पडलं, कारण मान तालुक्यात आपल्या मान नावाचं गाव कुठंच नाही. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले 4-5 महिन्यापासून तुम्ही बघितलं असेल की मी म्हणजे जरी मी मुंबईचा पत्रकार असलो, माझी गेली 25 वर्ष ही पत्रकारितेची कारकीर्द ही मुंबईमध्ये फळली फुलली, परंतु असं असलं तरी मी गेले 3-4-5 महिने मी मान देशामध्ये खूप भटकलो आहे. यापूर्वी मी इलेक्शनच्या निमित्ताने, निवडणुकीच्या निमित्ताने फिरलो होतो. असं असलं तरी मी त्या काळात काही अन्यही चांगल्या गोष्टी, चांगले उपक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु निवडणूक झाल्यानंतर मी परत मानदेशामध्ये आलेलो आहे आणि मानदेशामधल्या इथली मानदेशातली माणसं, मानदेशाची संस्कृती, मान देशामध्ये चांगलं कर्तृत्व करणारी लोक यांचे व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग हे करत असताना मला एक इतिहासाचे अभ्यासक भेटलेले आहेत. आप्पासाहेब देशमुख असं त्यांचं नाव आहे. ते इथलीच बिदाल या गावचे रहिवासी आहेत. आणि आम्ही ज्या ठिकाणी बसलेलो आहे हे फार ऐतिहासिक स्थळ आहे. महिमानगड नावाचं हे गाव आहे. आणि तुम्हाला पाठीमागे दिसत असेल, मी आमच्या कॅमेरामनना विनंती करतो, आमचे वैभव कनसे कॅमेरामन आहेत, अतिशय चांगलं काम करतात कॅमेरामनचं. आतापर्यंत मला आमच्या लय भारीला मिळालेला चांगला कॅमेरामन वैभव कनसे, त्यांचं कधीतरी नाव घेतलं पाहिजे म्हणून मी त्यांचं नाव घेतोय. तर वैभव कनसे त्यांच्या कलेनं पाठीमागे दाखवत आहेत ते आहे शिवाजी महाराजांचा महिमानगड किल्ला. शिवाजी महाराजांनी बांधलेला त्यांच्या काळातला हा किल्ला होता. आणि हा जो सगळा परिसर आहे इथं कधीतरी शिवाजी महाराजही कधीतरी येऊन गेले असतील. शिवाजी महाराजांचे मावळे या भागातून, त्यांचे घोडे इथून दौडले असतील. तर एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या ठिकाणी मी आणि आप्पासाहेब देशमुख भेटलेले आहेत. आणि आम्ही इथं जी चर्चा करणार आहोत किंवा ते जे आम्हाला माहिती देणार आहेत, आपल्या लय भारीच्या प्रेक्षकांना जे माहिती देणार आहेत, ते या मान तालुक्याचे, म्हणजे मान देशामध्ये, मान देश ज्याला म्हटलं जातं त्यात 5-7-8 तालुके येतात, पण त्यातला मान जो तालुका आहे याला 1000 वर्षाचा इतिहास आहे. फार अगदी रामायणापासूनचा इतिहास आहे, गौरवशाली असा इतिहास आहे. त्या इतिहासाची ते माहिती देणार आहेत. त्यांनी जो अभ्यास केलेला आहे ते माहिती देणार आहेत. तर त्यांच्यासोबत चर्चा करण्यापूर्वी मी त्यांना आम्ही लय भारी काही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्या उपक्रमांतर्गत आम्ही गेल्या वर्षीच्या दिवाळीमध्ये एक दिवाळी अंक काढला होता, गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का, असा ऐतिहासिक एक अंक काढला होता. तो अंक मी त्यांना भेट म्हणून देत आहे. आणि आप्पासाहेब देशमुखांना या अंकातून काही संदर्भ मिळावे, त्यांच्या ते ज्यावेळी पुढे इतिहास अनेक विषयावर लिहित असतील, लोकांना सांगत असतील, तर त्याच्यातूनही त्यांना यातून काही मदत व्हावी ह्या हेतूने मी त्यांना अंक देत आहे. त्याचा त्यांना निश्चित उपयोग होईल. तर आप्पासाहेब, पहिल्यांदा तुमचं लय भारीमध्ये स्वागत. नमस्कार. तर साहेब, मानदेश म्हटलं की लोकांना, अगदी अभिजन वर्गातील लोकांना, मुंबई पुण्यातील लोकांना फार कुतूहल आहे आपल्या या मानदेशाबद्दल. तर पहिल्यांदा मला हे सांगा की या मान देशाला किंवा मान तालुक्याला जो इतिहास आहे, तो ज्ञात इतिहास, तो सर्वात जुना इतिहास कधीच आहे ते जरा सांगा. सगळ्यांना नमस्कार. खरं तर काल परवापासून 3-4 दिवस झालं न्यूज येते की सेपरेट मानदेश जिल्हा करायचं एक शासनाचं नियोजन चाललंय.
बातमी कितपत खरी खोटी देव जाणे. हा. पण मान देशात बघितलं तर मान तालुका, खटाव तालुक्याचा काही भाग, बर. आटपाडी, जत, कवठे महांकाळ आणि हा. शेजारचा सांगोला तालुका, बर. हा म्हणजे मान नदी ज्या ज्या भागातून, ज्या परिसरातून वाहते हो. त्या सगळ्या परिसराला खरं तर मानदेश म्हटलं जातं. हा. मान तालुका आता सातारा जिल्ह्यात आहे आणि सातारा जिल्ह्यात कराड नंतर कराडला कराहटक नगरी पूर्वी म्हटलं जायचं, म्हणजे जुन्या इतिहासात. आणि कराडला आगाशिवाच्या लेणी आहेत. हो, मी बघून आलोय त्या. तर कराड नंतर प्राचीनत्वाच्या बाबतीत सातारा जिल्ह्यात मध्ये मान तालुक्याचा दुसरा नंबर लागतो, कराडचा पहिला नंबर लागतो प्राचीनत्वाच्या बाबतीत. बर. म्हणजे खूप जुनेपणात. बर. आणि त्यानंतर मान तालुक्याचा नंबर लागतो. अच्छा, म्हणजे एवढा मोठा वारसा इतिहासाचा वारसा या मान तालुक्याला आहे. मान तालुक्यात वावरियाचे पांढरे असतील, मलवडीचे घाटगे असतील, मसवडचे माने असतील, आणि दहिवडीला एक संस्थानिक स्त्री होती घाटगे, बयाबाई घाटगे म्हणून. बर. असा खूप जुना असा शिवकालीन. अच्छा, ते वावर हिऱ्याचे जे पांढरे आहेत, म्हणजे ते शिवाजी महाराजांचे एक पांढरे नावाचे सरदार होते, ते वावर हिऱ्याचे. अच्छा, हे नव्हतं मला माहिती. तर असा खूप जुना इतिहास, शिवकालीन इतिहास, अगदी काल परवापर्यंतचा स्वातंत्र्य पूर्वकालीन सुद्धा इतिहास या मान तालुक्याला आहे. बर. असा खूप जुना असा मान तालुका आहे. बर. आणि मान तालुक्याला मान हे नाव पडायचं कारण, प्रमुख कारण की राष्ट्रकूट राजा मानांक याच्या नावावरून मान. किंवा काळ किती वर्षापूर्वीचा? तो 1000 वर्षापूर्वीचा. बर. किंवा मान तालुक्यातून जी वाहणारी मानगंगा नदी आहे, त्या मान नदीवरून मान. किंवा आपल्या मान तालुक्यात एक विशिष्ट प्रकारचा मानवट नावाचा एक खडक सापडतो. मानवट. ओके. की विहीर खांदत असताना आपल्यात 1, 2, 3 परूस केल्यानंतर मानवट नावाचा एक खडक लागतो. आणि त्यातून थोडस असं पहारेनं किंवा टिकावानं जरी खांदलं तर अगदी छोटासा एवढूसाच असा तुकडा निघतो, खूप मोठा मिळून निघत नाही, छोटासा. आणि त्यात थोडस पाण्याचा थोडासा त्यात अंश असतो. त्यामुळं तो मान किंवा मसवडकर माने, राजेमाने आहेत, त्यांच्या आडनावावरून मान, असा काहीसा मान तालुक्याचा मान नावाचा इतिहास आहे. म्हणजे या तालुक्याला मान नाव पडण्याचा. अच्छा, म्हणजे कारण मान नावाचं आपल्या मानक राष्ट्रकूट मधलं मानांक किंवा मान नदी किंवा मान खडक कुठला, तो मानवट खडक किंवा राजे माने यांच्या तिघांपैकी चौघांपैकी काहीतरी कारण असावं. याच्यावरून मान तालुक्याला मान हे नाव पडलं. कारण मान तालुक्यात आपल्या मान नावाचं गाव कुठंच नाही. खटाव तालुक्याला जसं खटाव नावाचं गाव आहे, कोरेगावला कोरेगाव आहे, सातारला सातारा शहर आहे, तसं मान तालुक्यात मान नावाचं गाव नाही. पण ह्या चारही गोष्टीवरून रायगड जिल्ह्याला जसं रायगड किल्ला तरी आहे, पण मान असं काहीच अस्तित्व नाही. तर त्यावरून मान हे नाव पडलेलं बहुतांश असावं, असा इतिहास अभ्यासकांचा काय असा आहे. तर जसं आता तुम्ही राष्ट्रकूट 1000 वर्षापूर्वीचा इतिहास सांगितला जो, आणि तुम्ही मान नदीशी निगडीत काही गोष्टी सांगितल्या, तर आणखी कुठल्या अशा ठळक गोष्टी आहेत? उदाहरणार्थ की रामायणाशी काहीतरी संदर्भ सांगितला जातो, तर तो काही तुम्हाला माहित असेल तर त्याविषयी काही सांगा. मान तालुक्यात प्रमुख 2 किल्ले आहेत. आपल्या सातारा जिल्ह्यात जवळजवळ 16-17 किल्ले आहेत. त्यातील मान तालुक्यात आपल्या 2 किल्ले आहेत. आपण या ठिकाणी जो बसलोय हे मेहमानगड गाव, आणि पाठीमागे आपल्याला दिसतोय तो मेहमानगड किल्ला. आणि अजून एक इकडं मान तालुक्याच्या नैऋत्य दिशेला मलवडीच्या पलीकडच्या बाजूला असा साधारण, म्हणजे आपल्या समोरच्या बाजूला तो दिसतोय तो वारुगड किल्ला. आणि वारुगड किल्ल्याच्याच मावळतीला म्हणजे पश्चिमेला सीतामाई नावाचे एक देवस्थान आहे, जे श्रीपालवनच्या खालच्या बाजूला, आणि तो डोंगर पण आहे. आणि त्या परिसरात सीतामाईचा डोंगर वगैरे म्हणतात. आणि तिथंच मान नदीचा आणि बाणगंगा नदीचा, दोन्ही नदीचा उगम आहे, 2 नद्यांचा उगम आहे. तर अशी दंतकथा पूर्वीची आहे की आपला हा मान तालुक्यातला जो सीतामाईचा परिसर आहे तो पूर्वी दंडकारण्याचा प्रदेश रामायणकालीन असं समजलं जातं. आणि त्या दंडकारण्यात लक्ष्मणानं सीतेला वनवासामध्ये तिथं आणून रथातून सोडलं होतं. अच्छा, याच ठिकाणी सीतामाईचा जो डोंगर आहे तिथं सीता मातेला तिथं रावणाने सोडलं, लक्ष्मणाने सोडलं होतं. अच्छा. आणि त्या लक्ष्मणानं सोडलं असताना
राम लक्ष्मण हे क्षत्रिय घराणं होतं. बर. आणि पूर्वी डोंगराला सीतामाईचं सीतावरूनच सीतामातेवरूनच ते नाव पडलेलं आहे. तिथं सीतामातेचं मंदिर पण आहे. बर. आणि कालच संक्रांत झाली. तर संक्रांतीला वानवासा घ्यायला महाराष्ट्रभरातून महिला तिथं सीतेचा वानवासा घ्यायला त्या ठिकाणी येत असतात. त्यामुळे खूप जुना असा तो वारसा आहे. हा रामायणकालीन तो प्रदेश आहे. आणि त्या लवकुशाने म्हणजे सीतेच्या मुलांनी जो अश्वमेध यज्ञाचा श्रीरामाचा घोडा जो अडवला ते ठिकाण म्हणजे वारुगड किल्ला. जरा थोडस आपण क्लिअर करू इतिहास की म्हणजे ज्यावेळी रावणाला मारलं रामाने, त्यानंतर सीतामाईला घरी आणलं आणि काही जणांनी शंका घेतल्या त्यांच्या चारित्र्यावर. मग ते शंका घेतल्यानंतर मग सीतामातेला परत वनात सोडलं. ते हे ठिकाण आहे का? ते हे ठिकाण. अच्छा, या ठिकाणी म्हणजे रामाने सोडण्याची जबाबदारी लक्ष्मणाकडे होती. अच्छा. आणि सोडल्यानंतर जन्म यांचा झाला, लव अंकुशाचा जन्म झाला नंतर. अच्छा. तर तिथं लक्ष्मणानं सीतामातेच्या संरक्षणासाठी धनुष्यबाण एक ठेवला. बर. कारण ते क्षत्रिय घराणं होतं. त्या काळात बाकीच्या इतर शस्त्रापेक्षा बाणावर खूप विश्वास होता लोकांचा. आणि दंतकथा. आणि तिथं एक छोटासा ओहळ पाण्याचा होता. तिथून 2 द्रोण आणून तिनं भरून ठेवली लक्ष्मणानं तिथं सीतामातेला, की जर ती झोपेतून जागी झाली तर तिला प्यायला पाणी असावं म्हणून. अच्छा. आणि मग तो दुष्काळी भाग आहे आणि तिथं पाणी नाही, जवळपास वनशापद वगैरे आली तर ती बाण असावा संरक्षणासाठी आणि पिण्यासाठी पाणी म्हणून ते द्रोण ठेवले होते. तर ते सीतामाता झोपेतून जागी होत असताना असं आळोख बिळोख देताना मानेचा जो धक्का लागला ती मानगंगा. आणि हाताचा धक्का त्या बाणाला लागला आणि बाणाचा धक्का नंतर त्या एका द्रोणाला लागला ती बाणगंगा. ती फलटण वरून जाते ती बाणगंगा आणि मान तालुक्यातून वाहते ती मानगंगा. असं दोन्ही नद्यांचा उगम त्या ठिकाणी आहे. त्यानंतर तिथंच अश्वमेध यज्ञाचा श्रीरामाचा घोडा ज्या ठिकाणी अडवला तेच ठिकाण म्हणजे कुशने जे अडवला घोडा ते आपण इतिहासामध्ये बघतो की ते रामाला राग आला होता, कुणी अडवला माझा घोडा म्हणून. त्यांना माहित नव्हतं आपलेच पुत्र आहेत ती. आणि मग तो जो वारुगड किल्ला आहे तर घोड्याला जे वारू म्हणतात आणि तो किल्ला म्हणजे तो वारुगड किल्ला खरं तर रामायणकालीन तो किल्ला आहे. अच्छा, म्हणून त्याचं नाव वारुगड आहे. दुसरी गोष्ट, सीतामातेच्या मंदिराच्या अनेक साधारण वायव्य दिशेला तातमगिरी नावाचा किल्ला आहे. तातवड्याचा किल्ला. तर तिथे तातमगिरी म्हणजे पूर्वी जे वाल्मिक ऋषी होते त्यांचं नाव म्हणजे तातमगिरी पूर्वी होतं. मग ते तातवड्याचा पलीकडे एक किल्ला आहे. अच्छा. म्हणजे वाल्मिकी ऋषी या परिसरात राहिले होते आणि त्या वाल्मिकी ऋषीच्या आश्रमातच लवकुश नंतर राहिले होते. आणि त्याने तो अश्वमेध यज्ञाचा घोडा आश्रम कुठे इथं होता? तिथं त्या तातवड्याच्या किल्ल्या तिथं होता असं दंतकथा आहे. बर. हे लिखित याला पुरावा नाही. पण आहे आता अजून सुद्धा त्या परिसराची नावं तीच आहेत. सीतामातेचा म्हणजे सीतामाईचा डोंगर, वारुगड किल्ला किंवा तातवड्याचा किल्ला किंवा तातमगिरीचा तो मठ वगैरे असं तो परिसर आहे. त्यानंतर ही मानगंगा नदी वाहत असताना या परिसरात एक कृषी संस्कृती निर्माण झाली. या परिसरात एक सेपरेट अशी लोकसंस्कृती निर्माण झाली. त्यामुळं बरीचशी आडनाव बरेचसे समाज या ठिकाणी वास्तव्य करू लागले. त्यात धनगर समाज असेल आणि म्हणजे धनगर समाजालाही मोठा इतिहास आहे. नक्कीच इतिहास आहे. वावऱ्याचे पांढरे असतील, इतर विरकर असतील किंवा शेळके वगैरे असतील, या सगळ्यांना सुद्धा जुना इतिहास आहे या परिसरातल्या समाजातल्या लोकांना. दुसरी गोष्ट, ती लोकसंस्कृती निर्माण होत असताना त्यांच्या स्वतःच्या अशा लोककला काही निर्माण झाल्या, काही देवस्थान निर्माण झाली. मग त्यातच सतोबाचं एक जागृत देवस्थान असेल धनगर समाजाचं, जे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या बऱ्याचशा लोकांना ते कुलदैवत किंवा त्यांचं समाजाचं दैवत आहे. मध्य प्रदेश मधून येतात काय लोक. किंवा बिरोबाचं एक देवस्थान आहे. तिथंच असणार ते बिरोबाचं देवालय ते पांगरीला आहे. आणि मग तिथं असणारे ते दडसाड नावाचे लोक जे स्वतःला पुजारी त्या देवस्थानचे म्हणवतात किंवा आहेतच. तर त्या दडसाड नावाच्या लोकांचं पूर्वीचं आडनाव सुद्धा श्रीराम होतं. अच्छा. आणि या मंडळीचं आडनाव पूर्वीचं श्रीराम होतं. म्हणजे आज सुद्धा तुम्ही जर तिथल्या जुन्या वयस्कर धोतरवाल्या किंवा ज्यांचे केस पिकलेत म्हणू अशा म्हणजे 70-80 वर्ष वयाच्या लोकांना जर विचारलं तर ते सुद्धा सांगतात की त्यांच्यात पूर्वी आडनाव श्रीराम होतं. दुसरी गोष्ट, त्यांच्यात
गंज नृत्य नावाचा एक खेळ खेळला गजल जातो. नृत्य हो तर गजी नृत्य गजी गजल नृत्य. नृत्य हा तर याच परिसरात राष्ट्रकूटांची राजधानी आपली इथं देवापूरला होती. बर देवापूरला तिथं राजधानी असताना मसवडच्या त्या भागात हा. जो देवपूर राजा आता कुठल्या तालुक्यात आहे मान तालुक्यातच आहे बर आणि खाली राजेवाडी नावाचं एक तलाव आहे. तलाव आहे ब्रिटिश तर त्या तलावाच्या मध्यभागी एक नांगर तासाचं एक महादेव मंदिर आहे. बर कुठलं नांगर काय? नांगर तासाचं महादेव मंदिर. नांगर तासाचं महादेव मंदिर अच्छा, आहे. नावच असं आहे नावच आहे. बर आणि ज्यावेळेस खवासपूरला औरंगजेबाचा तळ पडला होता औरंगजेबाचा हो त्यावेळेस तिथल्या त्या औरंगजेबाच्या तळातल्या काही सैनिकांनी हो. त्या नांगर तासाच्या महादेव मंदिरातल्या नंदीचं हो. शिंग मोडली अहो, होती. ते आहे ना मी आता त्या नदीत जाऊन आलो हा मी म्हणजे एक 4-5 महिन्यापूर्वी गेलो होतो मी प्रेक्षकांना आठवण करून देतो की आपण त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवलाय की ज्या ठिकाणी औरंगजेब लंगडा झाला तर तिथं मी त्या व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या काठावर नदीच्या काठावर तुम्ही म्हणताय ते मंदिर आहे मंदिर हे मी आहे. 3-4-5 महिन्यापूर्वी तिथं जाऊन आलो आणि आणि अनेक मंदिर आहेत तिथं तिथं मंदिर आहे. आणि ते फार पुरातन मंदिर आहे एका मंदिराचं तर त्यांनी नदीचं तोंड तोडलेलं आहे शिंग त्याची तोडली. नाही, तोंड त्यांना तोडलेलं एक आहे आणि आणि शिंग तोडलेले शिंग तोडला तो नांगर तासाचं महादेव मंदिर. हा तर तर ती आता लाकडी- बरीच आहेत मंदिर लाकडी शिंग त्याला बसवली ते देवापूरच्या महादेव. अच्छा आणि तिथं ती देवापूरची म्हणजे मानपूरची गडी नाही, होती ती. मी त्या जिथं लंगडा झाला त्या मंदिराला जाऊन आलो देवापूर तुम्ही ते खवासपूरला जाऊन खवासपूरला जाऊन आलो हा. सांगोला तालुक्यात तुम्ही सांगताय ते देवापूरचं. हा. मग त्या देवापूरच्या मंदिरात त्या शिंग तोडल्यानंतर मग त्याला लाकडी शिंग तिथं हा. बसवली. असा तर तिथला देवापूरचा इतिहास आहे. हा. आणि मग तो राष्ट्रकूट राजा होता. हम्म. मग त्या राजानं या ठिकाणी काही संस्कृती निर्माण केली हा. आणि खूप मोठी अशी मानपूरची गडी तिथं होती. मानपूरची गडी. मानपूरची गडी. अच्छा. आणि त्या गडीचे सगळे दगड मग नंतर इंग्रजकालीन जो राजेवाडी तलाव झाला म्हणजे मान या नावाला अनेक इतिहास आहे म्हणजे अनेक तुम्ही 4 संदर्भ सांगितलं पण त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे जसे शेतामातीची मान लागली म्हणून मान नदी आता तुम्ही सांगताय काय मानपूरची गडी. मानपूरची गडी म्हणजे मान हा फार ह्या शब्दाचं फार नातं आहे या भागाला. दुसरी गोष्ट तिथं ते जी देवापूरची गडी होती सेम तशीच गडी आता सध्या कंधारला आहे नांदेड जिल्ह्यात. बरं गडी म्हणजे काय हे सांगा. गडी म्हणजे भुईकोट जे किल्ला असतो हा त्याला गडी म्हणायचं खरं तर. अच्छा. आणि कंधारला एक किल्ला आहे बर ती म्हणजे अफगाणिस्तानात नाही कंधार इथं नांदेड जिल्ह्यात आहे कंधार. अच्छा हे येते काय नांदेड, हा. औरंगजेब आपलं औरंगजेब काय छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे कंधार नाही कन्नड आहे ते कन्नड आहे ते हा. ते पलीकडे आहे हा, आणि त्या हे हर्षवर्धन जाधव. हे हा. कंधार. कंधार. तर कंधारला जी गडी आता ती बऱ्यापैकी शाबूत आहे. बर पण सेम त्याचीच जुळी बहीण इथं मानपूरला तशीच सेम गडी होती. बर ती सुद्धा राष्ट्रकूटांचीच आहे हा. आणि ही सुद्धा गडी राष्ट्रकूटांचीच होती. अच्छा ते दोन्ही सेम आहेत सेम आहेत दिसायला सेम. पण आता ही सगळी पाडली गेली. राष्ट्रकूट चार- म्हणजे राष्ट्रकूट राजा 1000 वर्षापूर्वीची ती गडी अजून होती पाडली गेली म्हणताय. पाडली गेली. कुणी पाडली ती ती इंग्रजांनी पाडली आणि त्याचे दगड सगळे पिचिंगला वापरले त्या राजेवाडी तलावाच्या. बर आणि आता त्या गडीची तिकडची तरी आहे का शापूर नांदेड नांदेडची चांगली शाबूत आहे. बर आणि त्या गडीवर आता 4 ते 5 पुरुष गाळ असेल हा. असं साधारण काय असं आहे कुठल्या हा. ह्या राजेवाडी तलावातल्या. बर आणि पूर्वीची लोक म्हणजे त्या तलाव्यातच ती गडी होती गडी होती हो. बर नंतर तलाव झाला ना. हो. गडी पूर्वीची काय पूर्वीची. तलाव पूर्वीची तर गडी पूर्वीची. बर आणि आणि काय दिसतं का थोडंफार तरी खाली? थोडंफार म्हणजे तिथं ते नांगर तासाचं महादेव मंदिर आहे. हा. खाली एक डाग बंगला आहे. बर. किंवा पिचिंगचे दगड थोडेसे जर पर्यंत पाहिले बर काय तर तिथं आपल्या बऱ्यापैकी पुरातन खुणा हा. आपल्याला पाहायला मिळतील. अच्छा दुसरी गोष्ट आता जुनी लोक राहिली नाहीत 80-90 वर्ष वयाची. हो. पण ती सांगतात की पूर्वी त्यांच्या लहानपणी हा. तिथं असं हत्ती बांधायचे काही दगड होते. हो. आणि हत्तीचा बाजार त्या मानपूरच्या गडीत भरत होता. बर हत्तीला काय म्हणतात हा. संस्कृतमध्ये गज म्हणतात. गज हो. आणि हत्ती जसे हा. ओळी नसे नाचत एक नृत्य करतात हो त्याला काय किंवा म्हणतात त्याचं हा. त्याला गजनृत्य म्हणायचं. गजनृत्य आणि हत्ती ज्याप्रमाणे नाचून जे नृत्य करायचे त्याप्रमाणेच ही आपली दडस मंडळी हा. किंवा पूर्वीचं श्रीराम आडनाव असलेली लोक हा. हे गजनृत्य करतात. बर. तर त्याचा सुद्धा थोडासा संदर्भ आपल्याला जोडता येतो. हा बर. सुद्धा एक सेपरेट त्यांचा हा. इतिहास आहे. बर दुसरी गोष्ट हा. त्या दडस पुजारी लोक आहेत हो यांच्यात दाढी करायची नाही हो किंवा वर्षभर काय ते देवाचा जो भाकणूक असते हो त्याला जे उभी राहणारी ती भाकणूक सांगणारी जी काही ठराविक घराणे आहेत धनगर समाजाची हो त्यांनीच ते उभं राहायचं तिथं असतंय त्या भाकणूक करताना गोल. बर आणि त्यांनी काही प्रथा परंपरा पाळायचे असतात. कौल लावणे वगैरे कौलवणं वगैरे असेल किंवा त्यांनी ते दाढी वाढवायची किंवा मंदिरातच थांबायचं वगैरे. हा. दुसरी गोष्ट
अन्नदानाची खूप मोठी एक जुनी परंपरा आपल्या देशाला आहे. बर. आताच्या आधुनिक काळात गोंदवल्यासारखं एक अन्नदान करणारं खूप मोठं देवस्थान असेल, किंवा पांगरे आणि टाकेवाडीला सतोबा आणि बिरोबा ही सुप्रसिद्ध जी देवस्थान आहेत, त्यांना तिथं एप्रिल मे महिन्यात जे उंबरा नावाचे जेवणाचे मोठे कार्यक्रम असतात, जे नवसाचे उंबरे असतात, कुणाचा 9 मनाचा 12 मनाचा, पण ते फक्त पोळ्याचं जेवण आणि एक सुग्रास जेवण ते पूर्ण मंडळी बनवत असतात. ते एखाद्या व्यक्तीचा त्या नवस असतोय आणि त्याचं ते जेवण बनवतात, आणि ते जेवण जेवायला खूप लांबून लांबून लोक येतात. त्या 2 गावातली तर प्रमुख असतातच, पण खूप लांबून लांबून लोक येतात आणि खूप चवदार आणि खूप चांगलं स्वादिष्ट असते ते जेवण असते. त्यांचा सुद्धा एक सेपरेट इतिहास खरंच साहेब होईल. अच्छा, म्हणजे त्या जेवणाचा एक जेवणाचा नाही, म्हणजे त्या मंडळींचा किंवा सतोबा बिरोबा देवस्थानचा एक सेपरेट इतिहास होईल. ती दडस किंवा पूर्वजी श्रीराम आडनाव असलेली लोक, त्यांचा सुद्धा एक सेपरेट इतिहास होईल. अशी परिस्थिती आपल्या मान तालुक्यात आहे. इतका खूप जुना आणि प्रगल्भ आपल्या मान तालुक्यात इतिहास आहे. दुसरी गोष्ट, आपण ज्या ठिकाणी बसलोय इथं हा मागे दिसतोय तो महिमनगड किल्ला. तर या महिमनगड किल्ल्याचे नाईक समाजाचे म्हणजे रामोशी समाजाचे किल्लेदार होते वाघोजी नाईक. वाघोजी नाईक इथले किल्लेदार होते रामोशी समाजाचे, आणि त्यांच्या अखत्यारीतला हा किल्ला होता. आपला हा महिमनगड किल्ला किंवा वारुगड किल्ला हे मूळतः खर तर शिलाहारकालीन किल्ले आहेत. अच्छा, हे म्हणजे शिलाहार राजांच्या आदिगुरचे किल्ले 400-500 वर्षापूर्वी. त्यामुळं शिवाजी महाराजांचाच काळ 400-450 वर्षापूर्वीचा आहे. त्यांच्याही अगोदर 400 वर्षापूर्वी हे किल्ले अस्तित्वात होते. आणि त्यामुळं ह्या किल्ल्यांची तटबंदी म्हणावी अशी त्या स्वरूपात राहिली नाही, कारण 700-800 वर्षापूर्वीचे हे जुने किल्ले आहेत. आणि त्यामुळे ही तटबंदी ठिसूळ झाली किंवा तिथले दगड झिजले आणि त्यामुळे ती पडली. म्हणजे असा खूप जुना ऐतिहासिक वारसा असलेला आपला हा मान तालुका आहे. दुसरी गोष्ट, भोजलिंग सारखं देवस्थान असेल, तिथं लोणारी समाज. महिमनगडचा आणखी काय तुम्हाला ज्ञात इतिहास? महिमनगडचा अजून एक ज्ञात इतिहास असा आहे की सातारा आणि हैदराबाद मार्गावरचं राजमार्गावरचं हे गाव होतं. औरंगजेबाच्या फौजा म्हणजे इतिहासकालीन राजमार्ग होता. त्या राजमार्गावरचं एक प्रमुख हे ठिकाण म्हणजे मेहमानगड होतं. मेहमान हा खर तर पारसी शब्द आहे, पारसी उर्दू शब्द आहे. तर मेहमान म्हणजे पाहुणे. म्हणजे आता मी तुमच्याकडे पाहुणे की तुम्ही माझ्याकडे पाहुणे. तर सातारा हैदराबाद महामार्गावर राजमार्गावर जुन्या जी पाहुणे जी लोक वाहतूक व्हायची, घोड्याने वगैरे किंवा खेचराने किंवा कशाने होत असेल ती, तर ती लोक ज्या ठिकाणी मुक्कामी थांबायची ते ठिकाण म्हणजे ह्या महिमनगड किल्ला. अच्छा, हे मुक्कामाचं महत्वाचं ठिकाण. आणि इथून येण्या जाणाऱ्या राजमार्गावल्या फौजेवर, त्या तुकड्यांच्यावर किंवा तिथल्या काही लोकांच्यावर, म्हणजे त्या सैन्याच्या तुकड्या त्यांच्यावर लक्ष ठेवायचे ठिकाण म्हणजे हे खरं तर महिमनगड असा किल्ला आहे. म्हणजे एक टेहळणीचा बुरुज जसा एखाद्या मोठ्या किल्ल्याला असतो, तसा या परिसरातला टेहळणीचा एक किल्ला म्हणायला हरकत नाही, असा हा महिमनगड किल्ला आहे. दुसरी गोष्ट, दुसरं एक महिमनगड मगाशी आपली चर्चा झाली होती खाजगीमध्ये की आता ह्या मान परिसरातलं महत्वाचं शहर म्हणजे दहिवडी किंवा मसवड म्हटलं जातं. परंतु त्या काळामध्ये हे महत्वाचं ठिकाण होतं, प्रचंड मोठ्या बाजारपेठा होत्या असं मी ऐकलेलं आहे. त्याविषयी जरा सांगा. तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. आमच्या बिदाल गावात राव ताडनावाची पूर्वी जुनी खूप मोठी बागायतदार होती, ज्यांनी स्वतःच वरलक्ष्मी या वाणाचं कपाशीचं बियाणं स्वतः बनवायला सुरुवात केली होती. स्वतःच बियाणं. आणि ते बियाणे बनवण्याची प्रक्रिया किंवा त्यांची शेती आधुनिक ते पाहायला किंवा मान तालुक्यात पहिल्यांदा खरं तर कांद्याचं पीक ह्या राऊत बंधूंनी बिदालच्या आपल्या परिसरात आणलं. इकडं आपल्या परिसरात. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही? 50-55 वर्षापूर्वीची गोष्ट, स्वातंत्र्याच्या दरम्यानची, स्वातंत्र्यानंतरची. अच्छा. ते 5-6 जण भाऊ होते, खूप जुटून चांगली शेती करायची. अच्छा. त्यांच्या शेतीवर त्या काळात वसंतराव नाईक किंवा यशवंतराव चव्हाण किंवा एक सामाजिक क्षेत्रात काम करणारे पण प्रतियश नट निळू फुलेजी अशी काही लोक यायची, 2-2, 3-3 दिवस थांबायची इथं या मानदेशात तिथं बिदालला. अच्छा. वसंतराव नाईक,
किंवा निळू फुले निळू अभिनेते, वसंतराव मुख्यमंत्री, वसंतराव अशी नाईक. मोठी लोक इथं यायची. त्या तिथे बिदालला बर आणि तिथं त्या राऊतांची तिथं राहायची. बर आणि खूप मोठा त्यांचा शेतीचा खूप चांगला अभ्यास होता. बर आणि हा. त्यानंतर त्यांची मैत्री हा. माहुलीच्या आबासाहेब देशमुखांच्या वडिलांच्या बरोबर जमली. हो. माहुलकर देशमुख म्हणून पूर्वी एक होते प्रस्त, बर. जे इंद्रजी देशमुख आता व्याख्यान वगैरे करतात, त्यांचे हो. वडील. अच्छा, ते त्यांची इकडचे? त्यांची ते या परिसरातले आहेत का ते इंद्रजित? माहुलीचे विटे शेजारी माहुली आहे तिथले. तर ते बर. यायचे. हम्म. त्यांचे वडील पूर्वी आमदार होते. हा. ते सुद्धा ते शेती काय चालली कसली चालली ते पाहायला यायचे. बर आठवड्याभर त्यांच्या मुलांना सुद्धा इथे थांबवायचे. बर पण हे पण आम्हाला माहित नव्हतं. हं. पण 1-2 वर्षापूर्वी बिदालला व्याख्यान मारायच्या निमित्ताने इंद्रजी देशमुख काका आले. अच्छा त्यांनी आम्हाला ते सांगितले की मी हं. या बिदालला येऊन आठवडा राहत होतो. हा. आणि त्यांचे बळ्यांना म्हणून होते, हा. ते सुद्धा तिथे माहुलीला जाऊन त्यांच्या शेतीत काही सुधारणा करावी, बदल करावे हा. ते सांगायचे, असा परिसर होता. हं. आणि हं. ह्या महिमांगड किल्लेदाराचं बागायती गाव हं. नदीकाठचं हा. म्हणून बिदाल त्या काळी फेमस होतं. अच्छा म्हणजे 50-60 वर्ष 50-60 वर्षापूर्वीचं बागायती गाव की, हा. पण मेहमंगडच्या किल्लेदाराचं बागायती गाव होतं बिदाल. अच्छा म्हणजे इतिहासामध्ये हे आहे की जे बिदाल जे गाव आहे ते ते ह्या किल्लेदाराच्या अखत्यारीतलं आणि बागायतीचं. त्यांच्या अखत्यारीतलं बागायती गाव होतं. बर कालांतरानं पाऊसमान या परिसरातलं कमी झालं. आणि आणि प्रेक्षकांना एक माहिती सांगतो. सध्या ग्लॅमरला फार महत्व असतं. नट्यात दिसलं की लोकांना वाटतं फार काय मोठं. तर जे निलेश साबळे आहेत, चला हवा येऊ द्या, ते ह्याच बिदाल गावचे आहेत. म्हणजे इथून थोडस एक 5 किलोमीटर अंतरावर जे गाव आहे, जिथं आपण ज्या बिदाल विषयी चर्चा करतोय, ते निलेश साबळे यांचं गाव आहे. ठीक आहे, आता पुढं. तर कालांतरानं पाऊसमान कमी झालं. या परिसरात पाऊस कमी पडू लागला. त्यामुळं इंग्रजांनी त्यांच्या अभ्यासात रेकमेंडेशन करून ठेवलं होतं. म्हणजे गॅजेटमध्ये त्याचा उल्लेख पण आहे, 17 जिल्हा गॅजेटमध्ये, की मनुष्य प्राण्याला राहण्यासारखा हा प्रदेश राहिला नाही, असं त्यांनी रेकमेंडेशन केलं होतं. तरी पण इतक्या कष्टकरी, कामकरी आणि संयम ठेवणाऱ्या लोकांनी या परिसरात स्थिरता आणली, शेतीवाडी फुलवली आणि चांगलं पीक पाणी घेऊ लागली. दुसरी गोष्ट, मसवडकर मान्यांना पण खूप जुना असा इतिहास आहे. त्यांचा पण 1200 वर्षापूर्वीचा जुना खूप मोठा इतिहास आहे. अच्छा, 1000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. म्हणजे आपल्याला ज्ञात इतिहास याच्यामुळे आहे की संताजी घोरपडेंना नागोजी मानेंनी मारलं, एवढाच तो रक्तरंजित इतिहास लोकांना ज्ञात आहे की म्हणण्यापेक्षा पण माहित आहे, म्हणजे लोकांच्या आठवणीत. पण त्याला पलीकडेही मोठा इतिहास आहे. त्याला असा लिखित असा काही पुरावा उपलब्धच नाही. अच्छा, नागोजी मानेंनी मारलं काय, कोणी मारलं नाही. आता जयसिंगराव पवार सारख्या माणसाने नाही, त्यांनी ते कसं त्या पद्धतीनं म्हणजे अभ्यासातून त्यांनी ते सिद्ध केलं नाही खरं तर. अच्छा, इतिहास काय असं झालेलं नाही. इतिहास नाही, इतिहास काय म्हणतो, इतिहास पुरावा मागतो. त्याला जर काय लिखित इतिहास असला तरच ते ग्राह्य धरायचं असतं इतिहासात खरं तर. म्हणजे मी आतापर्यंत तुम्हाला रामायणाचा इतिहास सांगितला, मानगंगा नदीचा किंवा काय, ही ऐकीव कथा आहे. पण एक त्या नावाची मंदिर तिथं आहेत, त्या नावाचा तो परिसर आहे, किंवा दंडकारण्य पूर्वी तिथं समजलं जायचं. तिथल्या ज्या सीतामाईच्या मंदिराच्या परिसरात जे झाडं आहेत, वृक्षराजी आहे, ती खूप जुनी आणि पुरातन आहे असं तिथे गेल्यानंतर आपल्याला समजतं. बरोबर. त्यामुळं थोडंफार त्याची साधर्म्य तिथं आहे. दुसरी गोष्ट, देवापूरचा पण मी काही इतिहास तुम्हाला सांगितला. त्यानंतर मान्यांचा इतिहास. तर मसवडकर मान्यांना बी 1200 वर्षापूर्वीचा जुना इतिहास आहे. त्यांच्या घरात सुद्धा रताजी माने असतील किंवा इतर काही माने कंपनी असेल, हे जुने सरदार होते, ते खूप पराक्रमी आणि शूरवीर होते. त्यांचा त्या परिसराला इतिहास आहे. त्याच्या अजून सुद्धा पाऊलखुणा आपण जर भाटकी रोडला जी राजाची बाग नावाचं ठिकाण आहे, जे मानेंच्या सोमालकीचं आहे, तिथं खूप जुन्या अशा पुरातन समाधी आहेत. त्या समाध्या जर पाहिल्या तर त्या समाजाची प्राचीनत्व आपल्याला सांगतं की हा परिसर किती जुना आणि पुरातन आहे. दुसरी गोष्ट, सातारला आता शिवाजी संग्रहालयाचं नूतनीकरण झालंय. त्या ठिकाणी मांडलेल्या ज्या वस्तू आहेत, त्यातल्या बहुतांश हिस्टॉरिकल जुन्या ज्या वस्तू आहेत, त्या मसवडकर मान्यांच्या घरातूनच त्यांनी पत्रही आहे, एक पत्र आहे, ते पण सांगायचं तुम्हाला. तर त्या वस्तू आहेत त्या बहुतांशी मसवडकर मान्यांच्याच तिथं प्रेझेंटेशन केलेले आहेत, म्हणजे मांडलेले आहेत वस्तू स्वरूपात, वस्तू संग्रहालयात. दुसरी गोष्ट,
शिखर शिंगणापूरला खाली एक गुपित लिंगाचं एक मंदिर आहे. बर. तर त्या मंदिरात हम्म. अफजल खान ज्यावेळेस विजापूरवरून प्रतापगडला चालून जात होता हो. त्यावेळेस मसोडकर मान्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तुम्ही आमच्या जागिरीतून काही जाऊ नका. अच्छा, असं अफजल खानाला सांगितलं होतं तुम्ही आमच्या इथून जाऊ नका, आमच्या जागिरीतून जाऊ नका, आमच्या कार्यक्षेत्रात जाऊ नका, आमच्या हद्दीतून जाऊ नका. तर मलवडीला 3 दिवस अफजल खानाचा मुक्काम पडला होता. अच्छा, 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. आम्ही मगाशीच बोललो होतो की त्या मलवडीचं जे खंडोबाचं मंदिर आहे त्याला एक मोठा इतिहास आहे आणि अफजल खानाने हे केलं होतं. तर ते तुम्ही बरोबर त्या विषयाला हात घातला, ते पण सांगणार आहे. तर तिथं त्या गुपितलिंगच्या मंदिरात मसोडकर मान्यांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मीटिंग पार पडली होती. अच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मसोडकर मान्यांची कुठे? त्या खंडोबा मंदिरात, गुपितलिंगच्या मंदिरात, शिंगणापूरच्या तिथं मीटिंग पार पडली होती. तर त्याचा ऐतिहासिक पुरावा सातारच्या म्युझियम मध्ये आहे. बर. की छत्रपती पूर्वी आता तुम्ही मी भेटलो तर तुम्ही काय केलं तर मला एक पुस्तक भेट दिलं. तसं पूर्वी महत्वाची 2 व्यक्ती जर भेटल्या तर शेंदूर असायचा, शेंदूर ते तसं दोन्ही हात उठवायचे आणि ते उठवलेला कागद माझा तुम्हाला द्यायचा आणि तुमचा मला घ्यायचा. तर असा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला तो कागद मसोडकर मान्यांच्या कागदपत्रात होता. 1900 एक मिनिट मी डिस्टर्ब करतो. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी हात उठवलेला जो कागद आहे त्या संग्रहालयातला मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि तो आमच्या युट्यूबवर आहे. तुम्ही सर्च केला तर तुम्ही ते बघू शकता. आणि माझ्या माहितीनुसार शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे दिसणारा तोच एकमेव पुरावा आहे कागदावरचा. आणि दुसरा पुरावा सिमेंट मधला सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे, चुन्यात म्हणजे त्या बांधकामामधला. हा, तर हे मला आठवलं म्हणून मी तुम्हाला प्रेक्षकांना सांगितलं. तर तो कागद 1974 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 30 शताब्दी महोत्सव होता. बर. त्याचा एक मोठा कार्यक्रम राज्य शासनाच्या वतीनं रायगडवर नियोजन करायचं चाललं होतं. त्यावेळेस शिवकालीन जी सरदार घराणे आहेत, राजे घराणे आहेत, राजेरजवाड्यांची, त्या घराण्याचे काही कागद शोधून त्यातून काही शिवकालीन काही संदर्भ किंवा काही माहिती मिळते का म्हणून महाराष्ट्रभर शोध मोहीम सुरू झाली होती. त्यात मसवडला ते दप्तर तपासत असताना तो कागद मिळून आला आणि मग तो कागद त्यांनी सातारा म्युझियमला नेला आणि मग तो तिथं प्रेझेंट केलेला आहे. त्याची प्रतिकृती आहे. ओरिजिनल कागद त्यांच्या स्ट्रॉंग रूम मध्ये असतोय त्या म्युझियम. आम्ही त्या स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन बघितलं, दाखवलं, त्यावेळी काम चालू होतं. आणि कागद खरं तर तो असा घडी घालून ठेवला होता, म्हणजे 4 घड्या केल्या होत्या त्याच्या. बर. आणि त्यामुळे ते उघडल्यानंतर ते थोडासा, पण आता ते प्रिझर्व करून फ्रेम केली त्यांनी त्याची, ते ह्याचा झेरॉक्सचा केलाय, असं प्रिझर्व करून ठेवलाय ते कागद. बर. आणि आता तुम्ही म्हणसाल ही जर शिवाजी महाराजांच्या हाताचा कागद, पण मसवडकर मान्यांच्या हाताचा कागद काय? बर. तर इंग्रजांचं ज्यावेळेस आधिपत्य रायगडवर गेलं, रायगडवर झालं, म्हणजे मराठीशाही संपली. औरंगजेबाने ताब्यात घेतला. नाही, औरंगजेबाने नाही. नंतर पेशव्यांच्याकडून नंतर तो रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. अच्छा. आणि त्यावेळेस इंग्रजांनी तो दफ्तरखाना रायगडवरचा जाळला. अच्छा, दफ्तरखाना जाळून टाकला. त्यात शिवकालीन आणि शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेली, छत्रपती घराण्याच्या ताब्यात असलेली काही महत्वाची कागदपत्र रायगडावर त्यात जळाली. कदाचित तो कागद त्यात तो जळाला असावा अशी शक्यता आहे. कारण आता जो आपण शिवाजी महाराजांचा जे राज्याभिषेकाचा जो कार्यक्रम प्रमुख कोल्हापूरचे महाराज करतात, संभाजी महाराज, ते जे ठिकाणाचे पुतळा बसवला तिथं राजवाडा होता शिवाजी महाराजांचा. तो कमीत कमी 5 ते 6 मजली असावा असं अच्छा कयास आहे. बर. आणि असू शकतो ते वास्तू तशी आहे. आणि मान तालुक्यात जी आपली धाब्याची घरं असतात, धाब्याची म्हणजे माळवदी घरं, त्याला आपलं छत असते लाकडी. तर ते पूर्वी बऱ्यापैकी घरांना म्हणजे राजवाडा असेल किंवा काय, त्याला बऱ्यापैकी लाकडी छत असायची. आणि ते जळाल्यामुळं ते लाकडाच असल्यामुळं ते जळून खाक झाल्याची शक्यता असावी. दुसरी गोष्ट, मानपूरवरनं ती राजधानी, मानपूर कुठलं? देवापूर, ते मानपूर, तिथून ती राजधानी कोटात आली. कुठं? कोट कुठं आहे? कोट आहे सिद्धनाथाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला एक महादेवाचं मंदिर आहे, मसवडमध्येच. अच्छा, कोट नावाचं गाव होतं. कोट नाही, कोटात आली म्हणायचं. कोट म्हणायची. कोट म्हणजे काय? कोट म्हणजे ज्याला तटबंदी असेल असं जे ठिकाण त्याला कोट म्हणायचं. ते कोट. आणि तिथून नंतर आता जे राजेमान्यांचा राजवाडा आहे
ती 5-6 एकराची जवळजवळ जागा आहे. हा. आणि त्याचा नकाशा जरी काढला तरी बुरुजासारखे असे त्याला हा. हे केलेलं आहे, हो. म्हणजे आरेखन केलेलं आहे. हो. असा तो परिसर आहे. हो. तिथं आली हो. आणि ती मग राजेमान्यांचं देवघर आहे तिथं. तिथं स्वयंभू सिद्धनाथाच्या पिंडी आहेत 2. बर. असं बऱ्यापैकी आहे. हा. आता जुना राजवाडा बऱ्यापैकी हा. पडझड झाली त्याची, बर. पण काय थोडेफार अवशेष त्या ठिकाणी वाड्याचे शिल्लक आहेत. बर. राजेमान्यांचे 4-5 त्या घरातले ते 4-5 वंशज आज सुद्धा तिथं स्वतःची घर बांधून तिथं वास्तव्य आहे. बर. असा राजेमान्यांचा बी शिपरेटिक इतिहास आहे. बर. दुसरी गोष्ट, मलवडीला आता आपण मलवडीचा हा. इतिहासाचा हो. विषय घेऊया. हो. मलवडी खर तर हा आपण आता जो बसलो ठिकाण, हो. थोरलं खटाव असेल किंवा हा परिसर. थोरलं खटाव म्हणजे थोरलं खटाव म्हणजे इथं पुशेगाव जवळचं आहे ते थोरलं खटाव. कातर खटाव ते खालच्या बाजूला, ते विटा रोडला आहे, देवड विटा रोडला. बर. म्हणजे ह्याला थोरलं खटाव थोरलं म्हणायचं. खटाव. हा. तर हा परिसर आहे तो घाटग्यांच्या जहागिरीचा प्रदेश होता. हा. गाडगे म्हणजे पूर्वीचं नाव घाटगे. घाटगे. हा. अगदी बघायला गेलं तर कागदपत्र आपण अजून बऱ्यापैकी आपल्याला उपलब्ध झाली नाहीत. हा. पण कागलकर जे घाटगे आहेत, हो. कागलचे त्यांचं मूळ जे आपल्या मान- ट्रान्सपोर्ट वाले. गाडगे नाही, मग घाटगे ते transport समरजित वाले? घाटगे वगैरे, अच्छा, समरजित घाटगे. बर. ते आता आमदारकीला उभे हो. राहिले. हो. हा. ते ते कागलकर घाटग्यांचं मूळ हो. आपल्याच परिसरात आणि असण्याची शाहू महाराज जे होते ते घाटगे घराण्यातूनच दत्तक गेले होते. मग ते ह्याच घाटगे घरात. घाटगे घराणं. पण ह्या घाटग्यांचं मूळ सांगता येत नाही, पण आपल्या परिसरात मलवडी वगैरे परिसरात असावं अशी असा एक कयास आहे. अच्छा, म्हणजे जे घाटके आहेत ते मूळचे मलवडीचे आहेत. मलवडीचेच म्हणाय हरकत नाही, कारण बर. हा. बऱ्यापैकी अच्छा, मलवडी मला असं वाटलं की हेच घाटगे तिकडनं इकडे आले. नाही, इकडनं तिकडे गेलेली. अच्छा. तर आता इथं मलवडी सुद्धा ते पण सांगतो. तर मलवडीला पण कोट होता, म्हणजे हे केलं होतं, तटबंदी केली होती. याच ठिकाणी मलवडीला बजाजी नाईक निंबाळकरांना धरून आणलं होतं आणि त्यांना मुसलमान करायचा प्रयत्न केला गेला. अच्छा. पण त्याला होते ना परत ते पण सांगतो, त्याला 16-17 परत घेतलं. नाही सांगतो, 16-17 सरदार त्याला ओलीस राहिले. आपण ज्या ठिकाणी बसलोय या महिमंगड, इथंच एक गुजराचं घराणं होतं. अजून पण काही गुजराची त्यात घर आहेत, म्हणजे मारवाडी गांधी. तर त्यांच्याकडून कर्ज घेतलं आणि खंडी स्वरूपात अफजल खानाला भरलं. कुणी? बजाजी नाईक निंबाळकरांनी. बर. आणि बजाजी नाईक निंबाळकर कुठले? फलटणचे. बर. पण ते शिवाजी महाराजांची मेहून ना. हो. शिवाजी महाराज शरण यासाठी त्यांना प्रेशर केलं जायचं, प्रेशराईज. तर ते केलं होतं. पण मग ते 18 सरदार आता जसं राजकारणात तू ये नाही तर तुझ्या मागे ईडी लावतो, तसा त्या काळातला अफजल खानाचा प्रकार. अच्छा, म्हणजे त्यावेळी अफजल खान किंवा औरंगजेब त्यावेळी नीती वापरायचे, ती नीती आता भाजपवाले वापरतात असं आपण म्हणू शकतो. तुम्ही म्हणणार नाही, मी म्हणू शकतो. तर ते 18 सरदार त्यात पोलीस राहिले होते. त्यातले 8 सरदार धनगर समाजाचे होते. काय बोलतात? पांढरे सुद्धा होते. धनगर होते एवढे मोठे सरदार चांगले नाव सांगा. नाही, बाकीचे मी सांगा की टोटल किती? 18 सरदार एकूण. अच्छा, त्या 18 पैकी किती नावं माहिती आहेत तुम्हाला? ठीक आहे, 3-4 मी सांगू शकतो तुम्हाला. बर. की बाबा वावरेचे पांढरे असतील, विरकर असतील. विरकर नावाचे सरदार होते ना विरकर पण. बर. शेळके होते. बर. अहिल्याबाई ज्या होळकर आहेत त्यांचं मूळ आडनाव खरं तर विरकरच. हो का? नंतर त्यांना होळ गावी ती गेली. हो. फलटणचे होळगाव. म्हणून ते होळ गावावरून त्यांना होळकर असं संबोधलं गेलं. बर. आणि म्हणजे अहिल्याबाईंचं सुद्धा, म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर जे आहेत त्यांचं सुद्धा मूळ आपल्याच परिसरातला म्हणाय हरकत नाही. अच्छा, म्हणजे त्यांचं सासरचं मल्हारराव होळकरांचं. आणि अहिल्यादेवींचं माहेर हे कर्जत जामखेडचे तिथं चौंडी. हो. असा तो इतिहास आहे. मलवडीला असं कोट होता, म्हणजे अजून सुद्धा तटबंदीच्या बऱ्यापैकी पाऊल खुणा तिथं शिल्लक आहेत. बर. काही स्वरूपात. आणि तिथं ते जागृत असं खंडोबाचं जे देवस्थान आहे, तिथंच 3 दिवस अफजल खानाचा मुक्काम पण पडलेला होता. आणि तिथंच त्याने मंदिराला त्रास द्यायचा प्रयत्न केला. पण तिथले पुजारीनी काही ग्रामस्थ खूप हुशार होते, चाणाक्ष होते. त्यांनी त्या मूर्ती 2 मूर्तीच्या त्या विहिरीत लपवल्या. 2 मूर्ती एका घरात त्यांनी त्या भिंतीत असं चिनून ठेवल्या होत्या, म्हणजे लिपून. आणि त्या मंदिराचं जे बाहेर सज्जा आहे त्याला सज्जाच्या समोर जे वर जो मिनार आहेत ते मशिदीसारखे मिनार त्यांनी बनवले. कुणी? अफजल खानाने. नाही, अफजल खान यायच्या तिथल्या ग्रामस्थांनी त्या पुजाऱ्यांनी. बर. आणि त्यामुळे भाग आहे हा मशिदच आहे का मंदिर आहे त्याला थोडासा कन्फ्युज झाला. अच्छा, म्हणजे थोडक्यात की त्यांनी तिथल्या ज्या मूर्ती होत्या हिंदू देवांच्या खंडोबाच्या
त्यांनी दुसरीकडे हलवल्या दुसरीकडे आणि बाहेर मस्जिदीसारखं हे आकार केलं. दिला त्या सज्जेच्या पुढच्या ह्याला. अच्छा, अजून म्हणजे तसं ह्याला ते कळू नाही की बाबा हे मंदिर आहे की मस्जिद आहे. ते अजून आहे तसं? अजून आहे तसे त्या मिनार आहेत, हा. फक्त वरचं ते चंद्रकोर वगैरे काढून टाकले त्या लोकांनी. बर. त्यामुळं त्यामुळे मूर्ती त्या परत आणल्या का? मूर्ती आहे अशा नंतर त्या प्रतिष्ठापित केल्या त्यांनी. म्हणजे आता जे खंडोबाचं जे मूर्ती आहेत त्या अफजल खानापासून वाचवून परत तिथं प्रतिष्ठापना केलेल्या मूर्ती आहेत. बरं. म्हणजे खूप ते हुशार अशी लोक होती म्हणा हरकत नाही. हा. पण तिथले गाडगे ते निघून गेले. ते वर अफजल खान आला त्यावेळेस ते वरच श्रीपालवनला काय जाऊन राहिले. बर. आणि त्यांनी स्वतःचं आडनाव बदललं आणि ढेंबरे आडनाव केलं. अच्छा. म्हणजे ढेंबऱ्यांना जर विचारलं तर तुमचं मूळ आडनाव काय, तर ते घाडगे म्हणून सांगतात. आमचं मूळ आडनाव घाडगे आहे. आमच्या इथे एक पांढरवाडीत घाटगे नावाची वस्ती आहे. ते सांगता आमचं मूळ नाव घाटगे आणि आम्ही तिकडचे आहोत. मलवडीचे राजवाडा म्हणून एक ठिकाण आहे. राजवाडा. हो, तेच आहे वस्ती, पण ते राजवाडा म्हणून सांगतात त्याला. आमच्याकडे ते राजवाडा नावानेच ओळखलं जातं. नाही, राजवाडा कुठे दिसत नाही, पण आहे राजवाडा. असू बी शकतं, सांगता येत नाही. जुन्या काळात असला तर माहित नाही. असा खूप जुना इतिहास या मान तालुक्याला आहे. मान तालुक्यात अजून एक समाज आहे लोणारी. बर. लोणारी समाजात अगदी बिदाल सुद्धा आमचं गाव हा. मूळ हे रामोशनी लोणारी समाजाच बरं का. बर. पण बिदर म्हणून कर्नाटकात एक परिसर आहे. बिदर. आणि तिथून काही लोक येऊन इथं राहिली म्हणून बिदरकर नाव, तर त्यावरून बिदाल किंवा बिदाल असं नाव झालं असं म्हणतात. बर. आमच्या इथं सुद्धा एक महादेवाचं मंदिर आहे. तिथे एक 2 नंदी आहेत. बिदालमध्ये 2 नंदी आहेत. त्यातल्या एका नंदीचं एक मुंडकं तोडलेलं आहे आणि नंतर मग दुसरा एक नंदी प्रतिष्ठापित केलेला आहे. पण मुंडकं तोडलेला नंदी खूप आखीव आणि कोलाकुसर केलेला आहे. तर अफजल खानाच्याच काय पावसा जात असताना त्या महादेव मंदिराचा विध्वंस केल्याची शक्यता असावी. असा खूप जुना इतिहास आपल्या परिसराला आहे. मान तालुका खर तर एक ऐतिहासिक पौराणिक तालुका, पण दुष्काळाच्या काय झळा लागल्यामुळं इथून लोक काय स्थलांतरित झाल्यामुळं या परिसरात थोडस शांतता आली. शांतता म्हणजे थोडी मनुष्य वस्ती कमी झाली. आणि तुम्हाला मग अशी जी सांगितलं की मान तालुक्याला मान हे नाव पडलं, तर जे खारवट राहणं म्हणजे ते मसवड परिसरात बघा काही ठिकाणी आहेत की ते पाणी खारट असतंय. त्या जमिनीत चोपणाऱ्या जमिनीत सापडणार. आणि त्या जमिनीतले त्या पाणी आटवून त्यापासून मीठ ती लोक बनवायची. असे प्रकार होता. आणि ते मीठ बनवून समुद्राचा वगैरे काय संबंध काय नाही. पण अजून सुद्धा ते पावसाळ्यात गेलं तर त्या ज्या चोपन जमिनीत जे साठलेलं पाणी आहे ते थोडस एखादा बोट असं चाकून बघा तुम्ही, ते खारटच लागतं. होय का. तर ते पाण्यापासून ते मीठ बनवायचे आणि मीठ त्या खेचरावर घोड्यावर लादून परिसरात देशावर विकायचे. तो समाज होता तो लोणारी समाज. तर मिठाला पूर्वी लवण म्हणायची. लवण आरी म्हणजे ते जर मीठ तयार करून विकणारी जी लोक होती ती लोणारी. आणि मग ते लोणारी समाजाचा बी सेपरेट इतिहास होऊ शकतो. अशी काही ठिकाणी ती गाव आहेत. त्यांच्याच त्या घरातनी राष्ट्रकूटकालीन काही ताम्रपट सापडलेत. 1-2 ताम्रपटाचं वाचन झालंय, 1-2 ताम्रपटाचं अजून वाचन झालेलं नाही. अच्छा, कधी सापडलेत? पूर्वीपासून होतेच ते ताम्रपट. पण काही अभ्यासक माझ्यासारखे काही इतर लोक, इतिहास अभ्यासक संशोधक, त्यांनी गेले, त्यांनी ते पाहिलं तर ती तांब्याची पानं असतात 4-5 किलो वजनाची. आणि त्या तांब्याच्या अशा कडे असतात त्या अडकून. त्यातली 1-2 ताम्रपट अजून त्या काळे लाड नावाच्या लोकांच्या देवाऱ्यावर अजून सुद्धा देव म्हणून पुजतात. एवढे जुने असलेले ताम्रपट म्हणजे परंपरागत त्यांच्याकडे आहे ते. आणि ते काही वाचन न करून घ्यायचं कारण लोणारी समाजाची काळेल असतील, करचे असतील किंवा इतर काय नावाची लोक आहेत तिथं लोणारी समाजाची, त्यांच्यात पुजारीपणावर काय वादविवाद व्हायचे, काय व्हायचे, त्यामुळे त्यांनी ते वाचन करायला शक्यतो कोणाला दिलं नाही. पण खूप जुनासा समृद्ध वारसा ह्या लोणारी समाजाला सुद्धा या मान तालुक्यात आहे. असा हा आपला मान तालुका इतिहासाच्या दृष्टीने सुद्धा मानी, स्वाभिमानी आणि महान आहे. बर. अच्छा. तर म्हणजे आता हे आपला इतिहास संपला सगळा सांगून जो तुम्हाला बऱ्यापैकी. तर आप्पासाहेब देशमुख यांनी मान देशाशी निगडीत मान देशाशी म्हणण्यापेक्षा मान देशामधील म्हणजे ज्या भागामुळे मानदेश हा शब्द प्रचलित झाला त्या मान तालुक्यातील त्या परिसरातील बराचसा इतिहास त्यांना माहीत असलेला इतिहास त्यांनी सांगितलेला आहे.
इतिहासातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. त्याच्यातून पुढच्या पिढीला अनेक गोष्टी आदर्श म्हणून घेता येतात किंवा काही धडे त्यातून घेता येतात. तर या परिसराला इतिहासाचा फार मोठा वारसा आहे. म्हणून पुढच्या 1-2 दिवसामध्ये, आठवडाभरामध्ये आम्ही इथले जे काही इतिहासाचे जे महत्त्वाचे स्थळ आहेत त्यांना तिथं आम्ही आवर्जून भेट देणार आहोत. मग ते शिवाजी महाराजांचे सरसेनापती असतील प्रतापराव गुजर, किंवा जे किल्ला संताजी घोरपडे समाधी आहे. हा, तर संताजी घोरपडेंच्या समाधीचे तर मी अनेकदा जाऊन आलोय. परंतु आपण आता प्रतापराव गुजरांच्या गावी जाऊया. कणेरखेड हा जो परिसर आहे तो इथून कोरेगावला आहे. मानदेशमध्ये तो येत नाही, पण त्याला लगतच आहे. कणेरखेड हे जे ग्वाल्हेरचे शिंदे आहेत, ग्वाल्हेरचे शिंदे, महादजी शिंदे, हा, किंवा ते आता ज्योतिरादित्य शिंदे यांचं घराणं ते मूळचं याच भागातलं आहे. तिथंही आम्ही जाणार आहोत. औंधमध्ये जाणार आहोत. आणि जसं साहेबांनी सांगितले काही मलवडी सारख्या गोष्टी आहेत, अशा ठिकाणीही आम्ही पुढच्या काळात जाऊ आणि तो इतिहास तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. सीतामाईच्या डोंगरावर जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. तो इतिहास तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही अगदी आवर्जून सांगा. आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, त्याच्यावर कमेंट्स करा. आणि याच्यामुळे आम्हाला अधिकाधिक असे व्हिडिओ तयार करायला प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.